आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येण्याची शक्यता आहे। 29 महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 15 डिसेंबरला निवडणुका जाहीर होतील त्याआधीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे येण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून राज्य सरकारने डायरेक्ट मोठी घोषणा केलेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून आता 3000 रुपये येणार। अखेर जीआर आलेला आहे। आता 2 जीआर येणार आहेत। पहिला जीआर तर आलेला आहे आणि दुसरा पण जीआर आता येईल आणि 2 जीआर म्हणजेच की नोव्हेंबरचा एक आणि डिसेंबरचा एक टोटल 2 हप्त्याचे 3000 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे टाकण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना काळजी करण्याची गरज पडणार नाही। पण हे बघा, लक्ष देऊन आता तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार आहे, कारण हे पैसे आता सर्वांना भेटणार नाहीत। सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागणार आहेत। नवीन बदल आता झालेला आहे। ही 2 कामे सर्वांनाच करावी लागतील। जर ही 2 कामे सरकारने सांगितलेली केली नाही तर तुमच्या खात्यावरती पैसे पोहोचणार नाहीत। त्यामुळे आता कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती देणार आहोत आणि हे पैसे नेमके कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला नावे सांगणार आहे। जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 2 हप्त्याचे 3000 रुपये पोहोचणार आहेत। एकदम व्यवस्थित अशी एकदम चांगली बातमी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यासाठी फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे। जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा नक्कीच फायदा होईल आणि त्यांना लवकरच सर्वात आधी 2 हप्त्याचे हे 3000 रुपये नक्की मिळतील। मग आता चला आपण सविस्तर अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपल्या या चॅनलवरती रोजचे रोज नक्की बघायला मिळणार आहेत। तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगू शकता। तर चला पाहूयात लाडकी बहीण योजनेची बातमी। तर बघा, या ठिकाणी अखेर सरकारकडून घोषणा झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार आहेत। इथे काय लिहिलेलं आहे तर बघा, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली। सरकारकडून 3 मोठ्या घोषणा झालेल्या आहेत। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे 3000 रुपये तर मिळणार, पण गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहेत। होय, 3 घोषणा सरकारने करताच महिला खुश झालेल्या आहेत। आता 3 कोणत्या घोषणा केलेल्या आहेत तर बघा, सरकारचा डायरेक्ट पहिला निर्णय झाला तो मंत्रिमंडळाच्या बैठकीतून झाला आणि पहिला निर्णय नोव्हेंबरचे 1500 रुपये वाटप करू याबाबतचा झाला। दुसरा निर्णय घेतला तो डिसेंबरचे पण 1500 रुपये सरकार आता तुम्हाला लवकर देत आहे आणि तिसरा निर्णय सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे की ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत असतात अशा सर्व बहिणींना आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये इथून पुढे मिळणार आहेत। कारण हा खूपच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे, कारण आतापर्यंत गॅस सिलेंडरचे 830 रुपये भेटत नव्हते, पण इथून पुढे आता ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात अशा बहिणींना गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटतील। मात्र त्यामध्ये तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। जर तुम्ही ते अर्ज केला तर तुमचा अर्ज 2 तासातच मंजूर होईल आणि डायरेक्ट गॅस सिलेंडरचे पण इथून पुढे 830 रुपयांचे हप्ते वर्षातून 3 वेळेस तुम्हाला आता भेटणार आहेत। मग हे सर्व पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे 3000 रुपये पण भेटणार आहेत। हे पैसे कसे मिळवायचे याबाबतची देखील आता अपडेट आलेली आहे, ते पण सांगतो। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकर ही 2 कामे तुम्हाला करून घ्यावी लागतील, कारण नवीन कडक नियम आता सरकारने लावलेले आहेत। सरकारचं म्हणणं आहे की आम्हाला आता 2 हप्त्याचे डायरेक्ट 3000 रुपये द्यायचे आहेत। मग ते 3000 रुपये द्यायचे आहेत म्हटल्यावर ते प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पोहोचले पाहिजे। ही रक्कम काय छोटी रक्कम नाही, त्यामुळे प्रत्येक बहिणीने ही 2 कामे करावी, म्हणजे त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये येतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे बहिणींनो तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत। तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो, कारण आता या कडक नियमामुळे सर्व लाडक्या बहिणींना ही कामे करावी लागणार आहेत। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहोत। त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढे सांगतो। त्यापूर्वी काय करूयात, नेमके पैसे कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आणि 76 तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात होत आहे त्या 18 जिल्ह्यांची आणि 76 तालुक्यांची यादी बघूयात। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता 3000 रुपये 2 हप्त्याचे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे 100% तुम्हाला मिळणार आहेत। आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ही माहिती पण आता लगेच तुम्हाला सांगणार आहे। तर चला पाहूयात।
तर इकडे बघा आता फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आता कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे सरकार वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची नावं, त्या जिल्ह्यांची नावं, तालुक्यांची नावं सर्व काही या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। तर या ठिकाणी बघा 18 जिल्ह्यांच्या यादीतील पहिला जिल्हा सातारा जिल्हा आहे। जर लाडक्या बहिणींनो तुम्ही या सातारा जिल्ह्यातील राहणारे असाल ना तर तुम्हाला आता 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील। काल दुपारी एक GR आला, त्या GR मध्ये सांगितलं की आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण केले जाणार। आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा असतील यांच्याकडून एक GR प्रसिद्ध झाला आणि त्यामध्ये GR म्हणजे काय, एक कागदपत्रासारखं असतं, त्याच्यावरती माहिती लिहिलेली असते हप्ता कसा भेटणार, कोणाला मिळणार। तर त्यामध्ये आलं की आता हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे आणि कोणत्या क्षणी बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे आता हे जमा होणार आहेत अशी माहिती आलेली आहे। आणि तो GR आलेला आहे नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचा, म्हणजे आता हे 17व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। आता दुसरी एक घोषणा झालेली आहे डिसेंबरच्या हप्त्याची, मग आता तो पण GR लगेच येणार असून त्याचे 1500 रुपये मिळणार आहे। टोटल तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये हे भेटतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता सर्वांसाठी सरकार सुरू करत आहे। सर्व बहिणींना हे पैसे मिळवता येणार आहेत। मात्र सरकारने सांगितलेला तेवढा अर्ज तुम्ही करा, ते अर्ज करताच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये भेटतील। मग त्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला 2 हप्त्याचे 3000 रुपये भेटतील ती पण माहिती देतो। कारण सरकारने सांगितलेली जर ती 2 कामे केली नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे यावेळेस भेटणार नाहीत। यावेळेस सरकारने आता नवीन नियम काढलेला आहे। तर चला आता ती माहिती आपण पुढे बघणार आहोत, तुम्हाला ती माहिती पुढे सांगणारच आहे। मात्र त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा आता पुढचा जिल्हा सोलापूर जिल्हा आहे। जर तुम्ही या सोलापूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्यासाठी तर आनंदाची बातमी आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे 1500 मंजूर झाले, तर आता डिसेंबरचे 1500 रुपये मंजूर होत आहेत। या टोटल रकमेचे वितरण आता केले जाणार असून डायरेक्ट डीबीटीतून पैसे या जिल्ह्यात टाकण्यात येणार आहेत। म्हणजेच की मुख्यमंत्री तिकडून बटन दाबणार आहेत, त्यांनी रिमोटचे तिकडून बटन दाबले की इकडे सोलापूर जिल्ह्यात सर्वांना 15 ते जास्तीत जास्त 20 मिनिटात पूर्ण पैसे भेटणार आहेत। तिकडे बघा हे पैसे लवकर भेटण्याचं कारण म्हणजे सरकार आता डायरेक्ट डीबीटीतून पैसे देत आहे। कारण एक तर आता नोव्हेंबरचा हप्ता वाटप करायला उशीर झाला, मग आता हप्ता वाटप करायला उशीर झाला म्हटल्यावर सरकारला आता लक्षात आलं की हे पैसे आता इथून पुढे जाहीर केल्यानंतर लवकर द्यावे लागतील। मग लवकर देण्याकरिता सरकारने काय केलं, डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे। तिकडून बटन जसं दबाल तसं इकडे 15 किंवा जास्तीत जास्त 20 मिनिटं लागतील। या 20 मिनिटांमध्ये पूर्ण पैसे एक ना एक बहिणीच्या खात्यावरती जमा होणार। पहिला मेसेज येणार 1500 रुपयांचा, दुसरा मेसेज येणार 1500 रुपयांचा, म्हणजे हे 17व्या हप्त्याचे नोव्हेंबरचे 1500 येणार आणि 18व्या हप्त्याचे डिसेंबरचे 1500 येणार। टोटल 3000 रुपये डायरेक्ट आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर यादीमध्ये बघा आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असलं पाहिजे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत नसेल तर तुम्हाला उशिरा पैसे भेटणार आहेत, पण या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लवकर पैसे भेटणार आहेत। कारण 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे सरकार टाकणार आहे। तर चला यामध्ये बघा सोलापूर जिल्हा आहे, सोलापूर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। एवढंच नाही तर आता सरकारने तालुक्यांची यादी पण पाठवली आहे। 76 तालुक्यात सर्वात आधी आम्ही पैसे वाटपाला सुरुवात करत आहोत असं देखील सांगितलं आहे। तर चला नेमके कोणते तालुके आहेत, तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ बघत चला। आता कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार त्या 76 तालुक्यांची लिस्ट तुम्हाला आता या ठिकाणी वाचून दाखवतो। तर या ठिकाणी बघा आता पुढचे जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत। पुढचा तालुका एक बार्शी तालुका पण आहे। या तालुक्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या या तालुक्यात देखील पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरचा तालुका एक बघायला मिळत आहे करमाळा तालुका। बघा करमाळा तालुक्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। हा तालुका सोलापूर जिल्ह्यात येतो, या ठिकाणी पूर्ण पैसे येणार आहेत। त्यानंतरचा तालुका पंढरपूर तालुका। बघा पंढरपूर तालुक्यात 1500 रुपये नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे आणि अजून 1500 रुपये डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे टोटल पैसे या ठिकाणी 3000 रुपये आता जमा होणार आहेत। एक ना एक बहिणीच्या बँक खात्यावरती हे 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्ण मिळणार आहेत। 2 टप्प्यात पूर्ण पैसे मिळून जातील। आणि एवढंच नाही तर आता तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि तो अर्ज केला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता 100% मिळणारच आहेत। त्यासाठी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता लक्ष देऊन बघा आणि लाडकी बहीण योजनेबाबत एकदम खरा आणि सविस्तर व्हिडिओ आपणच देत असतो। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ देखील योग्य प्रकारे रोज बघत असतात, त्याबद्दल तुमचे पण आभार। तसेच इकडे बघा आता हे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती
पूर्ण जमा करण्यात येणार आहेत आणि एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। सरकारकडून ही घोषणा आता झालेली आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो, कारण सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर करत प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा आता पुढचा एक जिल्हा तालुका आपल्याला बघायला मिळत आहे, पुढचा धाराशिव जिल्हा। जर तुम्ही या धाराशिव जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यावरती आता लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये, डिसेंबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये, हे टोटल आता 3,000 रुपये येणारच आहेत। हे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होऊन जातील, त्यामुळे तुम्हाला काळजी आणि चिंता कसलीच करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण सरकारने सर्वात मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे आणि मोठी घोषणा देखील सरकारने केलेली आहे। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे आणि पुढचे तालुके आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघा आता पुढचा जिल्हा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे। इकडे बघू शकता सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा जाहीर झालेली आहे। या ठिकाणी बघा आता कुणीही काळजी चिंता करायची नाही, सरकारने पुढे सांगितलं आहे की आमच्याकडून मोठं गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी जाहीर झालेलं आहे। आता आम्ही डायरेक्ट लाडक्या बहिणीला 2 हप्त्याचे 3,000 रुपये देणार आहोत आणि सरकारचं म्हणणं आहे की आता काही हरकत नाही, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे सर्वांना पैसे भेटणार, पण लाडक्या बहिणींनो 2 कामे करावी लागतील। जर ही कामे केली नाही तर तुमचं नाव यादीतून काढलं जाईल आणि पैसे तुम्हाला येणार नाहीत। मग आता बघा तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला पण पैसे भेटायला पाहिजे, 2 हप्त्याचे 3,000 रुपये यायला पाहिजे, तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 कामे पूर्ण करावी लागतील। जर तुम्ही ती 2 कामे पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, कारण सरकारने तशी घोषणाच आता जाहीर केलेली आहे। मग नेमकी आता तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागतील आणि कोणत्या गोष्टीचं तुम्हाला जे आहे ते लक्षपूर्वक काम करायचं आहे ते पण तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर चला त्यापूर्वी अजून सरकारने पुढे सांगितलं आहे की सरकारच्या माध्यमातून हे पैसे सर्वात आधी 18 जिल्ह्यात आणि 76 तालुक्यात हे जमा होणार आहेत, कारण आता हे 18 जिल्हे असे आहेत की या ठिकाणी खूप जास्त लाडक्या बहिणी राहतात, त्यामुळे या ठिकाणी सर्वात आधी सरकार पूर्ण पैसे वाटप करणार आहे। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण आधी पैसे भेटतील, जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे थोडे उशिरा भेटणार आहेत। बघा आता उशिरा भेटणारे जिल्हे कोणते आहेत ते पण सांगतो आणि लवकर हप्ता कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला आता नावे सांगतो। तर चला ती लिस्ट आता वाचून दाखवणार आहे। आता 18 जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे, त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पहा। तर या ठिकाणी बघा आता 18 जिल्ह्यांच्या यादीतील पुढचा जिल्हा तालुका सरकारने जाहीर केलेला आहे। इथे काय सांगितलं आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा, नोव्हेंबरचे 1,500 रुपये त्यासाठी जेवढे पैसे लागणार होते त्याच्यावरती अर्थमंत्र्यांची अखेर सही झाली व आता डिसेंबरचे पण पैसे मंजूर होत आहेत आणि मुंबईमधून मोठी मंत्रिमंडळाची बैठक झाली व डायरेक्ट नोव्हेंबरच्या हप्त्याची घोषणा केली आणि अधिवेशनातून डिसेंबरच्या हप्त्याची घोषणा बघायला मिळत आहे। आता हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये या 18 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत। जर या 18 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता हे पैसे येऊन जातील, काळजी करू नका। तसेच आता हे पैसे येणारे जिल्हे कोणते आहेत तर इकडे बघा यामध्ये पुढचा जिल्हा आता आपल्याला बघायला मिळत आहे लातूर जिल्हा। आता या लातूर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। किती रुपये तर आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळणार असून डायरेक्ट नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे भेटतील। एवढंच नाही तर तुमच्या सर्वांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे मिळणार आहेत। यामध्ये इकडे बघा सरकारकडून आता नवीन घोषणा झालेली आहे, यामध्ये आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहेत। हे टोटल तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील। यामध्ये आता काही तालुके आहेत, परंडा तालुका बघा, या तालुक्यात जर तुम्ही राहत असाल तर या तालुक्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार आहेत। या तालुक्याचं नाव आलेलं आहे। त्यानंतरचा कळंब तालुका, कळंब तालुक्यात देखील लाखो बहिणी राहतात। या लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये 17वा हप्ता आणि 1,500 रुपयांचा 18वा हप्ता, टोटल 2 हप्ते 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत, पण हे पैसे 2 टप्प्यामध्ये येऊन जातील। त्यानंतरचा तालुका इकडे बघू शकता भूम तालुका, भूम तालुक्यात देखील पैसे येणार आहेत। त्यानंतर पैसे सर्वात आधी जमा होणारा तुळजापूर तालुका। आता तुळजापूर तालुक्यातील देखील लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती लवकरच हप्त्याचे पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या, लाडक्या ताईंच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तुळजापूर तालुक्याचं नाव पण यादीत आपल्याला बघायला मिळत असल्याने कोणत्याच लाडक्या बहिणीला काळजी करण्याची आता गरज पडणार नाही। या तालुक्याचं नाव पण सरकारने यादीमध्ये आता स्पष्टपणे घेतलेलं आहे, यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। तुळजापूर तालुक्यात तुम्ही जर राहत असाल तर आता 100% पैसे तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होऊन जातील। तुम्हाला काळजी चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही। तर चला पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढचे जिल्हे आणि पुढचे तालुके कोणते आहेत ते तर आपण जाणूनच घेऊयात। मात्र नेमकी आता कोणती 2 कामे करावी लागतील तरच आपल्याला
हे 2 हप्त्याचे पैसे भेटतील ते पण सांगतो, कारण ही 2 कामे जर तुम्ही केली नाही किंवा याकडे जर आता लक्ष दिलं नाही, राहिलेला व्हिडिओ बघितला नाही तर तुम्हाला पैसे भेटायचे पण नाहीत, कारण ही 2 कामे तुम्हाला करावीच लागणार आहेत. सरकारने नवीन नियम काढलेला आहे, जर केली नाही तर तुमचे पैसे तसेच थांबू शकतात. तर चला आता कोणती कामे करावी लागतील त्याबाबतची आपण माहिती पाहूयात. तर इकडे बघा, आता पहिलं काम लाडक्या बहिणींनो तुम्हाला करायचं आहे ते पण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. तर इकडे बघा, सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा जाहीर झालेली असून तुम्हाला आता पहिलं काम करावं लागणार आहे. ते कोणतं आहे तर इकडे बघा, डायरेक्ट आता तुम्हाला जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर CSC केंद्रावरती जायचं आहे. CSC केंद्र म्हणजे ई सेवा केंद्र असतं. जे ई सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे की आमची EKYC करून द्या. जर तुम्ही EKYC केली नसेल तर जायचं आहे, केली असेल तर काय अडचण नाही, केली नसेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर EKYC करून घ्यायची आहे. EKYC केल्यानंतर काय होईल, तिकडून DBTतून सरकार हप्ता देणार आहे आणि तिकडून टाकल्यानंतर इकडे तुमची EKYC पूर्ण झालेली असल्यामुळे 15 ते 20 मिनिटात हे पैसे जमा होऊन जातील. त्यानंतर आपलं आधार कार्ड जे असतं, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करायचं आहे, मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. जर लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर एवढं लिंक करून घ्या, जेणेकरून हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटल जमा होऊन जातील आणि तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नक्कीच आता मोठा दिलासा मिळणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे 3000 रुपये नक्कीच तुमच्या खात्यावरती येणार आहेत. आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये नेमके कसे मिळवावे लागतील आणि त्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे व ते अर्ज सर्वच करू शकतात का ते पण सांगतो. जर तुम्ही ते अर्ज केला ना, 5 मिनिटाचं काम आहे आणि तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये डायरेक्ट मंजूर होऊन तुमच्या बँक खात्यात येतील. आता ती पण माहिती सांगतो आणि कोणत्या बँकेत एक सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो त्याबाबतची देखील माहिती आपण बघूयात. आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर या ठिकाणी बघा, आता सरकारकडून घोषणा झालेली आहे. या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगितलं आहे की ते सांगितलं आहे बघा, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमवणार आहेत. यादी तर आलेली आहे. यादीमध्ये तुमचा तालुका जिल्हा असेल तर पैसे सर्वात आधी भेटतील व गरजू महिलांसाठी 3000 रुपये सरकार आता देत आहे. जर तुम्हाला पण पैशाची अडचण असेल तर तुम्हाला पण ही 3000 रुपये नक्की मिळणारच आहेत, यात काही शंका नाही. हे पैसे सर्वांसाठी सरकारने सुरू ठेवलेलेच आहे, त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा आता नक्कीच मिळणार आहे. या ठिकाणी बघा, 18 जिल्ह्यात 76 तालुक्यात पैसे हे जमा करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुढचा जिल्हा तालुका एक जाहीर झालेला आहे, तो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे निलंगा तालुका. निलंगा तालुक्यात देखील पूर्ण पैसे भेटणार आहेत. त्यानंतर उदगीर तालुका, या ठिकाणी 2 हप्त्याचे 3000 रुपये भेटणार आहेत. आणि गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी छोटंसं काम करायचं आहे. ते कोणतं करायचं आहे तर इकडे बघा, आपला जो गॅस सिलेंडर असतो तो महिलेच्या नावावरती तुम्हाला करायचा आहे. पुरुषाच्या नावावरती असेल तो महिलेच्या नावावरती करावं लागेल. EKYC करावं लागेल. आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक करायचा आहे. ई सेवा केंद्रावरती जायचं आहे. त्यांना सांगायचं आहे असं आमच्या घरची परिस्थिती आहे, आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे भेटू शकतात का. त्यानंतर त्यांना सांगायचं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा पण हप्ता मिळत असतो, मग इकडे गॅस सिलेंडरचे पैसे भेटतील का. तर ते जर तुम्हाला हो म्हणले, जर तुम्ही पात्र ठरू शकत असाल तर मग ते तुम्हाला कागदपत्र मागतील. त्यांना तुम्हाला ती कागदपत्र तेवढी द्यायची आहेत व फॉर्म भरून घ्यायचा आहे. ते फक्त तुम्ही CSC केंद्रावरती करा, विचारपूस करूनच करा, जेणेकरून तेवढं काम झाल्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला नक्की भेटू शकतील. कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, आता नेमका हप्ता अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, कोणत्या तालुक्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत त्याबाबतची माहिती अजून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहोत. पुढचा व्हिडिओ पण लवकरच या चॅनलवरती येणार आहे. तो जर पाहायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती नक्की बघायला मिळेल. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाडक्या बहिणींनो, अशीच अपडेट तुम्हाला या चॅनलवरती आपण देत राहू. धन्यवाद.